गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीचा सख्खी बहीण आणि काकीसह दुर्दैवी मृत्यू झालाय। संबंधित तरुणी वीकेंड सुट्टीसाठी आपल्या गावी आई-बाबांना भेटायला आली होती, पण ही भेट तिची शेवटची भेट ठरली। तिच्यासह तिच्या बहिणीचा आणि काकीचा दुर्दैवी अंत झालाय। शॅम्पूच्या पुडीमुळे तिघींचाही मृत्यू झाला। ही घटना समोर येताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जाते। उत्कर्षा उत्तम जाधव वय वर्ष 21, बहीण समीक्षा उत्तम जाधव वय वर्ष 18 आणि काकी सिंधू दत्ता जाधव वय वर्ष 45 असे मृत पावलेल्या तिघींची नावे आहेत। तिघीही परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील रहिवासी आहेत। मयत उत्कर्षा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होते। तिला 15 दिवसापूर्वीच पुण्यातील एका नामांकित कंपनीत जॉब मिळाला होता। पहिला जॉब मिळाल्याने उत्कर्ष खुश होते। दरम्यान शनिवारी रविवारी सुट्टी असल्याने ती परभणीला आपल्या गावी आली होती। घरी आल्यानंतर ती आपली बहीण समीक्षा आणि काकीसह सोनपेठ तालुक्यातील मोहोळ येथे गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेली होती। मात्र यावेळी एका तरुणीच्या हातातील शॅम्पूच्या 10 पुड्या अचानक निसटून पाण्यात वाहून जाऊ लागल्या। त्या पुड्या पकडण्यासाठी एकीने प्लास्टिकचा रिकामा डबा हातात घेतला आणि ती नदीच्या पाण्यात खोल उतरली, पण पाण्यात शिरताच डब्याचं झाकण उघडलं आणि त्यात वेगाने पाणी शिरलं आणि ती तरुणी पाण्यात बुडू लागली। बहिणीला बुडताना पाहून तिला वाचवण्यासाठी दुसरी बहिणी पाण्यात उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील पाण्यात बुडू लागली। आपल्या दोघी पुतण्यांना बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी त्यांची काकू देखील मागे धावली, मात्र दुर्दैवाने या तिघीही नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या। काही वेळानंतर ग्रामस्थांच्या मदतीने उत्कर्ष, समीक्षा आणि सिंधू या तिघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले। या तिघींच्या अकाली मृत्यूमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अवघ्या 15 दिवसापूर्वी बड्या कंपनीत नोकरी मिळालेल्या तरुणीचा अशा प्रकारे अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।